नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे की काही जण ससुल्यावरच्या पॉडकास्टची आतुरतेने वाट बघतायत। लवकरच ससुल्यावरती पॉडकास्ट येणार आहे। खरं म्हणजे आज ससुल्यावर करायचं ठरवलं होतं मी, पण काल युरोपियन मातोश्रींवर पॉडकास्ट ऐकायचं होतं, त्यामुळे काल त्यांच्यावर केलं। नाहीतर काल आपल्या पत्रास्टेच्या केअरटेकरचा नंबर होता। असो, तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काही दिवसांअगोदर किरकिरे काकू गळा फाडून रडत होत्या, कारण त्यांचा माड मेला होता। तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी पॉडकास्ट केलं होतं काकूंवर, पण पत्रास्टेच्या केअरटेकरने तो व्हिडिओ माझ्या पॉडकास्ट आल्यानंतर अपलोड केला। त्यामुळे माड मेल्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं होतं यावर बोलणं राहून गेलं। तर या बिंडोक केअरटेकरने टायटल आणि थंबनेल ठेवला होता की बाबू आला। फायनली बाबू आला। आता याच्या अंधमंद भक्तांना वाटेल की ज्या गोड बातमीची ते वाट एवढे वर्ष बघतायत तर ती गोड बातमी खरी ठरली की काय। तर नाही हो अंधमंद भक्तांनो, विगिनबाईने डिसअपॉइंट केलंय सगळ्यांना परत। हा बिंडोक केअरटेकर ना खरं बोलू तर त्या युरोपियन मातोश्रींचा भाऊ शोभतो, का तर त्यांच्यासारखा हा पण लोकांची दिशाभूल करतोय असे खोटे टायटल आणि थंबनेल ठेवून। आता तो बाबू होता पत्रास्टेमध्ये राहायला आलेल्या गेस्टचा। त्या बाबूचे पॅरेंट्स जेवत होते, त्यामुळे केअरटेकर आणि नाकुजाऊ बेबी त्या बाबूला सांभाळत होते। आता हा चिकट्या लोकांकडून साध्या पापड लोणच्याचे पण चार्ज लावतो, तर हा काय त्या बाबूला फ्री सांभाळणार आहे असं वाटते का? हा माणूस ना पक्क्या आतल्या गाठीचा आहे। ह्याने त्या बाबूला सांभाळायचे पैसे नसतील घेतले, पण त्या बाबूच्या पॅरेंट्सला बोलला असेल की आम्हाला व्लॉग बनवू द्या, आम्ही सांभाळतो त्या मुलाला, तुम्ही जेवेपर्यंत। असं तर हा बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर पण बच्चा दिखाओ पैसे कमाऊ स्कीमचा लाभ उचलू शकला असता, पण काय आहे ना, त्याच्या बहिणीचे घरचे चॅनलच्या सीईओच्या मुलीला दाखवायला देत नाही आहेत कॅमेरा समोर, म्हणून त्याचा नाविलाज झाला आहे। म्हणून तो येणाऱ्या गेस्टच्या मुलांचा थंबनेल वरती फोटो ठेवतो आणि टायटल लिहितो की बाबू आला। नाकुजाऊ बेबी तर बिना चपलेचीच त्या बाबूला हम्मा दाखवत होती। मंडळी, पत्रास्टेचा केअरटेकर दुसऱ्या दिवशी बायकांमध्ये लुडबुड करत होता। तसं तर रोजच तो बायकांमध्ये लुडबुड करत असतो, त्याला ती सवयच आहे। तर काय झालं होतं ना, त्याच्या कुकरचा रबर सैल झाला होता, म्हणून येणाऱ्या गेस्ट लोकांना ओरडून ओरडून सांगत होता कॅमेरा समोर की जे कोण इथे बुकिंग करणार आहेत त्यांनी कुकरचा रबर घेऊन या, त्याशिवाय मी बुकिंग एक्सेप्ट नाही करणार। काय रे बिंडोक माणसा, तुला तेवढं पण आणता येत नाही का? आधी तो चॅनल आईच्या जीवावर आणि खोटं बोलून बोलून एवढे दिवस चालवलास, आणि आता काय तर तिथे येणाऱ्या गेस्टच्या जीवावर तो पत्रास्टे चालवतोयस। अरे, तुझ्या त्या पत्रास्टेमध्ये 2-4 गोष्टी सोडल्यास ना तर किचन मधली भांडी बोलू नकोस किंवा खाण्याच्या सगळ्या गोष्टी बोलू नको। इथे येणारे गेस्टच तुम्हाला गिफ्ट म्हणून घेऊन येतात। तुझी एका गेस्टने पापड पण दिला होता तुम्हाला। बिंडोक माणसा, तुमचं कसं आहे माहिती आहे का? तुम्ही लोकांना देता लिमिटेड, पण त्यांच्याकडून वसूल अनलिमिटेड करून घेता। अरे, थोडी तरी जनाची नाही निदान मनाची लाज बाळग रे। मंडळी, जेवण वगैरे वाढून झालं आणि दुसऱ्या दिवशी पत्रास्टेच्या केअरटेकरने गावातल्या आंबे विक्रेत्याला बोलवलं होतं। केअरटेकर त्या गावातल्या आंबे विक्रेत्याला बोलला की त्याच्या पत्रास्टे बाहेर येऊन बिझनेस कर, आणि त्याच्याकडूनच ह्या केअरटेकरने आंबे देखील आणले होते। केअरटेकर बोलतो की मी त्याला सांगितलं आहे की आमच्या पत्रास्टे बाहेर उभा राहा आंबे विकायला, आमचे येणारे अंधमंद भक्त तुझ्याकडूनच आंबे घेतील। केअरटेकरचं असं म्हणणं आहे की हळूहळू करून कोकणातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला तो काम देणार आहे। पण मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, हा आहे तरी कोण? स्वतःला काय समजतो ते त्यालाच माहिती। हा काय कोकणातल्या लोकांना काम देणार आहे? स्वतः तर हा काकूंच्या जीवावर जगत आलाय आतापर्यंत, आणि हा दुसऱ्यांना काम देणार। जर किरकिरे काकूंचा हा युट्यूब वरती चॅनल नसताना तर हा बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर इतरांची गुरं राखत असता। केअरटेकर बोलतो की आंब्यावाल्यांकडे किंवा काजूच्या फॅक्टरीमध्ये जाऊन बार्गेन करू नका, नाहीतर मलाच लाज वाटेल तुम्हाला पाठवायची। अरे बिंडोक माणसा, तू स्वतःला समजतोस काय रे? ज्या गेस्टच्या जीवावर तुझा झोपडा स्टे सुरू आहे त्यांना तू असं बोलतोस? अरे बाबा, तू मासे आणायला जातोस तेव्हा तू तिथे बार्गेन नाही करत का? आणि मागे बीएमसी मार्केट मध्ये तुझ्या छम्मक चल्लोसाठी लग्ना अगोदर दागिने आणायला गेला होतास, तेव्हा तूच बोलला होता ना सगळ्यांना की बार्गेन करता यायला हवं, नाहीतर लोक फसवतात, ही रेट सांगतात। आणि आता तूच बोलतोस की बार्गेन वगैरे ते लोक करतील, त्यांची तुला लाज वाटणार। धन्य तू आणि धन्य तुझे लाचार गेस्ट। मंडळी, हल्ली केअरटेकर ऑन ट्रॅक आहे। आता तो बॅकडेटेड व्हिडिओ नाही टाकत आहे, का
काल युरोपियन मातोश्रींचा व्हिडिओ बघून तो पण सुधारला आहे वाटते, म्हणून आता डेट आणि टाइम सकट व्हिडिओ टाकतोय. होळी दिवशी बिंडोक माणसाने टायटल ठेवलं होतं पालखी घेतली डोक्यावर. पहिली गोष्ट तर मंडळी, याने ती पालखी घेतली नव्हती, गावातल्या मुलांनी घेतली होती. हे टायटल पण याचं मिसलिडिंगच झालंय. आणि दुसरी गोष्ट, हा त्या पालखीमध्ये फक्त कॉन्टेंट गोळा करायला म्हणूनच गेला होता. बाई माणसासारखा नुसता कॅमेरा हातात पकडून लांबूनच शूट करून आला. मंडळी, काय ती नाक कुजाऊ बेबी मॅक्सीवर करून किचन मध्ये काम करते आणि या बाई माणसाला अक्कल नाही की हे असलं सगळं शूट करू नये. आता नॉर्मली घरात स्त्रिया मॅक्सी वगैरे घातली तर असंच काम करतात, पण हे दुनियेसमोर दाखवत नाही. पण हा माणूस नको ते दाखवून व्ह्यूज मिळवायला म्हणून हे सगळं करत असतो. किरकिरे काकू झोपाळ्यात बसून बोलतात, आता दुपार झाली आहे, आता केअरटेकर झेडमार्टला जातोय, कारण सकाळची गर्दी असते ना, म्हणून आता जातोय उन्हातून. गाडी आहे म्हणून बरं झालं खूप. अहो किरकिरे काकू, तुमचा लेख हे सगळं स्वतःसाठीच करतोय ना. आणि तसं पण त्या बिंडोक बाई माणसाकडून 9 to 5 जॉब होत नव्हता, म्हणून त्याने पळकुटा मार्ग निवडला आणि व्लॉगिंग सुरू केलं. वडिलांची पुण्याई होती म्हणून तो पत्रास्टे सुरू झाला आणि व्हिडिओ थ्रू त्या पत्रास्टेचं प्रमोशन देखील झालं. एवढं का मग तुम्हाला वाईट वाटतंय तो उन्हातून गेला तर? मंडळी, हा माणूस किती बिंडोक असेल ना, कुकरचा रब्बर लावायला हा दुकानात घेऊन गेला तो कुकर. अरे बावळट माणसा, नवीन रब्बर विकत आणला असता आणि घरी लावला असता तरी चाललं असतं. बायका पण ही सगळी कामं स्वतः करतात. अरे हो, तुझी केस जरा वेगळी आहे ना, जाऊ दे जाऊ दे. आता या केअरटेकरचा पत्रास्टे आहे तर याने एक साथ सगळं सामान आणून ठेवायला हवं ना. पीठ वगैरे समजू शकतो की ताजा आणलेलं बरं, पण इतर वस्तू तर हा स्टॉक मध्ये आणून ठेवू शकतो. ह्याचं कसं आहे माहिती आहे का, रोज उठायचं सकाळी आणि झेडमार्ट मध्ये जायचं आणि मग काय आणलं, का आणलं, कोणती वस्तू नाही आणली, हे सगळं फालतूपणा दुकान मांडून दाखवत बसायचं आणि लांब सडक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा. आता त्या हेल्पर ज्वारीची भाकरी बनवत होत्या. आता गावी काही लोक ज्वारीला जोंधळे पण बोलतात. हे पण या बिंडोक पत्रास्टे चालवणाऱ्या केअरटेकरला माहिती नाही आणि त्याला जोंधळे पण नीट बोलता येत नव्हतं. जोंधळ्यांना बोलत होता जोंधळे. हा बिंडोक केअरटेकर आणि ती युरोपियन मातोश्री टोमल एकाच शाळेत शिकले असावेत, कारण या दोघांच्या इंग्लिश आणि मराठीची बोंब आहे. खरंच कसा बिंडोक असेल हा माणूस. आणि मोठा जगप्रसिद्ध शेफीनबाईंचा मुलगा आहे. मंडळी, काही दिवसांअगोदर हा बिंडोक माणूस बोलला होता की याच्या पत्रास्टेमध्ये दुधाचा चहा बनतो, पण 28 मार्च 2024 ला या बाई माणसाने पाण्याचा चहा बनवला होता. म्हणजे हा किती लोकांसोबत खोटं बोलतो ना. काय आहे ना, हा माणूस एवढा वारंवार खोटं बोलतो, त्यामुळे याच्या स्वतःच्या लक्षात राहत नाही की कधी तो काय बोलला होता. पण मी आणि माझी मंडळी आहेत ना हुशार, आम्हाला सगळं लक्षात आहे. आमच्या नजरेतून काहीच सुटत नाही. एखादा माणूस ना शर्मेने सुतासारखा सरळ झाला असता, कारण आतापर्यंत याची एवढी पोलकोल झाली आहे जेवढी कोणाची झाली नसेल. पण विगिनबाई एवढी निर्लज्ज आहे की सुधारण्याचं नावच घेत नाही. मंडळी, हा बिंडोक माणूस लोकांना सांगतो की त्याच्या पत्रास्टेला आले की पाणी जपून वापरा, तुमचे कपडे वगैरे इथे येऊन धुवू नका. मग सारखा दर आठवड्याला एवढे शॅम्पूचे पॅकेट का घेऊन येतो लोकांना द्यायला? नाही म्हणजे एवढंच याच्या इथे पाणी जपून वापरावं लागते, तर कोण असे गेस्ट असतील जे तिथे जाऊन केस धुत असतील? नॉर्मली तर आपण कुठे फिरायला गेलो तर हेअर वॉश टाळतो, कारण कधी कधी पाणी चांगलं नसेल तर हेअर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग एवढ्या शॅम्पूच्या पॅकेटचं हा करतो तरी काय? हा निर्लज्ज माणूस आतापर्यंत गेस्टची थाली तर दाखवत होता, पण त्याच सोबत आता ते लोक एक्स्ट्रा काय काय मागवतायत हे देखील दाखवत असतो. अरे म्हणजे कॉन्टेंट नाही म्हणून काहीही दाखवून लोकांना बोर करायचं का? लोक हे सगळं बघून काय करणार आहेत की कोणी किती खाल्लं किती नाही खाल्लं? हा स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतो, मग हा लोकांना काय इन्फ्लुएन्स करतोय? मंडळी, त्याच व्हिडिओच्या शेवटी बाई माणसाने सांगितलं की नवीन गेस्ट येत आहेत आणि त्यांचं जेवण बनवून ठेवलं आहे, ते फक्त गरम करून ते आले की वाढणार आहे. आणि तो व्लॉग त्यांनी कंटिन्यू दुसऱ्या दिवशी दाखवला. टायटल मराठी आणि इंग्लिश मध्ये होतं. त्यात लिहिलं होतं रात्री 1 ला आले पाहुणे, गेस्ट चेक इन ॲट 1 PM. आता हा कुठल्या शाळेत शिकलाय हो मंडळी? रात्री 1 वाजता गेस्ट आले बोलतो आणि लिहितो की गेस्ट चेक इन ॲट 1 PM. ह्या बाई माणसाला AM आणि PM मधला फरक देखील समजत नाही. मला असं वाटते देव अक्कल वाटताना विगिनबाई थाली नंबर 1, थाली नंबर 2, थाली नंबर 3 करत होती असणार. केअरटेकर काही दिवसांअगोदर बोलला होता की आता तो वजन कमी करणार आहे, पण हल्ली गेस्ट लोक मिठाई घेऊन येतात तर हा नुसता ती मिठाई खात बसतो.
आता याच्या खाण्यावर मला काही प्रॉब्लेम नाही, पण हेल्थसाठी एवढी मिठाई खाणं किती हानिकारक आहे. हा तर गोलमटोल झालाच आहे. वर त्या किरकिरे काकूंना पण दुधाचे पदार्थ, मिठाई वगैरे देत असतो. त्या रात्री आलेल्या गेस्टसाठी जे जेवण बनवलं होतं ते या लोकांनी गरम करून दिलं आणि असं दाखवत होता की जेवण बघा सगळं फ्रेश आहे, सगळं गरम आहे. मागे तर हा इतर हॉटेल्सला बोलत होता की आधी बनवलेलंच ते लोक गरम करून देतात. मग आता याने काय असं वेगळं केलं आहे? काल या माणसाने सेम डे व्लॉग अपलोड केला होता, पण कॉन्टेंट काय तर सकाळी नाश्त्याला बनवले पोहे, पत्रास्टेच्या आजूबाजूचा परिसर बघा, याच्या व्यतिरिक्त काहीच असं वेगळं नव्हतं. त्या भव्याच्या आजी तर काय बाबा स्वतःला मालकीनच समजतायत पत्रास्टेच्या. कारण जेव्हा या केअरटेकरने कॅमेरा ऑन केला आणि सगळ्यांना विचारलं की थालीमध्ये काय काय आहे, तर भव्याची आजी पाठून बाकीच्या हेल्परला ओरडली, भाज्या सांगा, भाज्या सांगा. काय हो भव्याच्या आजी, त्या केअरटेकरला डोळे दिले आहेत ना देवाने, त्याला दिसत नाही का की कोणत्या भाज्या आहेत? आणि मार्केटला तर तोच जातो ना पिशवी घेऊन, मग त्याला भाजी बघून समजत नाही का की कोणती भाजी आहे? मला एक समजत नाही, दरवेळी काय याला बायकांचा आधार घ्यावा लागतो? स्वतः काहीच करू शकत नाही का हा? पत्रास्टेचा केअरटेकर आणि त्याची नाकूजो बेबी गेली होती मासे आणायला, तर लाल परीवर पक्षी शिटले. तर मूर्ख माणूस काय करतोय, तर ते मासे ठेवलेला जो बर्फ होता तो बर्फ घेतला आणि लाल परीवरती घासत होता. आता मंडळी तुम्हीच समजा यावरून याला किती अक्कल असेल ती. त्यानंतर बुबूसाठी काय तर टिकचा स्प्रे घ्यायला गेला होता, तर ते लोक बोलले की म्हशीचा स्प्रे आहे. त्यावर बिंडोक माणूस बोलतो, हे आता म्हैस घ्यावी लागेल. अरे पण पत्रास्टेच्या केअरटेकर, मी काय बोलते ऐक ना, म्हैस घ्यायची काय गरज आहे? ती तुझ्या बाजूला बसली आहे ना, ती म्हशीपेक्षा कमी आहे का? मासे वगैरे घेऊन झाल्यावर हा बिंडोक माणूस घरी गेला आणि किरकिरे काकूंना कॅमेरा समोर उभं करून बोलतो काय तर बांगडा स्वस्त मिळतो आणि सौंदाळे महाग आहेत. खरं बोलू तर मंडळी, हा माणूस ना लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतोय. बांगडे काय आणि सौंदाळे काय, दोन्ही मासे स्वस्त मिळतात, पण हा उगाच लोकांना सौंदाळे महाग आहेत आणि बांगडे स्वस्त आहे बोलून फसवतोय. त्यानंतर बिंडोक माणूस बोलतो की इथे संध्याकाळी वातावरण छान असते. मध्ये तर हा बोलत होता की इथे सकाळचं वातावरण छान असते. ती चॅनलची CEO कॅमेरा समोर तर येत नाही आहे, पण कॅमेराच्या मागे राहून पत्रास्टेचं प्रमोशन मात्र करते आहे. आता काय हा पत्रास्टेचा केअरटेकर ऑन ट्रॅक आहे, बॅकडेटेड व्हिडिओज दाखवत नाही आहे. त्यामुळे आता हा जास्त करून याचे व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करत राहील. त्याने आता व्हिडिओ सकाळी अपलोड करू दे किंवा संध्याकाळी, कॉन्टेंट मध्ये काय तो सुधारणा करणार नाही आहे. त्यामुळे त्याच्या क्रिंज कॉन्टेंट वरती आपण रिएक्शन देतच राहू. काय मंडळी, तुम्हाला वाटते का की हा पत्रास्टेचा मालक त्याच्या क्रिंज कॉन्टेंट मध्ये सुधारणा करेल? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.